कोण माझ्या तोंडाला कळ फासून गेली। आता बघ, तुला कुठे तोंड दाखवायला सुद्धा जागा ठेवणार नाही मी। अशी नशा दिली आहे ना का दिवसभर तुला कळणार सुद्धा नाही की तू काय बोलतेस, काय करतेस, कशी वागतेस, कळलं? आणि यामध्ये दिवसभरात तू नक्की काहीतरी गडबड करणार। हिच्यामुळे आज रिशने माझा इन्सल्ट केलाय, माझा। रिवेंज तर घ्यायचाच होता, घेणारच। घेणार मिळणार बेटा, तुझा रिवेंज तुला पुरेपूर मिळणार आहे, आणि तू पण आजच। तुला सांगते, आज हिचा अपमान होण्यापासून कुठलीही गोष्ट थांबवणार नाही होणार। मागच्या वेळेस कसं दारू प्यायलेलं नाटक करत होती, दारू प्यायला दाखवत होती, नाटक केलं होतं ना, आज तसं नाही होणार। आज ही नक्की धिंगाणा घालणार आणि आपण मात्र तो तमाशा बघत राहायचा, कळलं? आपल्या हातात बऱ्याच काही गोष्टी येतील। चला, लोकांना जेवणं वाढायची आहेत, पापड राहिलेत। अजून एक वाढू? नाही आता माझा चेहरा समजच ते दिसला तर समजे लगेच ओळखतील। बरं झालं ती कामेली बाई तर इथं दिसत नाही, ती दिनाई आणि कमळ बी कुठं दिसना। तर बायका तिला काही करत नसतील ना व, मग काहीतरी करायला पाहिजे। आल्या साधनाताई, तुमचा आजचा पुरणपोळीचा बेत अतिशय उत्तम झालाय। आम्हाला तर तुमच्या हातचा स्वयंपाक नेहमीच आवडतो, आज यांना सुद्धा खूप आवडलंय आणि तुम्हाला भेटायची खूप उत्सुकता आहे यांना। पापड राहिलेच होते, देऊ का? तुम्ही खूप मस्त बनवल्यात पुरणपोळ्या, तुमच्या हाताला खूप छान चव आहे। तुमच्या या पुरणपोळ्या खाऊन मला कोणाची तरी आठवण झाली। थँक्स। साधनाताई, मी कालपासून बघतेय तुम्ही होळीची सगळी तयारी इतकी व्यवस्थित केली आहे आणि सगळ्यांना काय हवं नको अगदी छान बघत होतात। आजचा स्वयंपाक तर काय विचारायलाच नको। खूप छान। या, मला ना तुम्हाला छोटीशी भेट द्यायची आहे। साधनाताई, अहो या, त्या इतक्या प्रेमाने देतायत, घ्या। साधनाताई, अहो मोठ्यांचा आशीर्वाद समजा, घ्या, या या। ही माझ्याकडून प्रेमाची भेट छोटीशी। सुखी राहा, सुखी राहा। तुम्ही अशा ऑकवर्ड का फील करताय? अहो काय झालंय, आम्हाला खूप उत्सुकता आहे। एवढा सुंदर स्वयंपाक केलाय तरी कुणी चेहरा बघायचा आहे आम्हाला तुमचा। अहो लाजू नका, हे सगळे आपलेच आहेत। दाखवा त्यांना सगळ्यांना तुमचा चेहरा, त्यांना बघायचंय। साधनाताई, अहो सगळ्यांना बघायचंय तुम्हाला।
आई बाबा आलोच. टम टम टमाक टम टम टमाक टम टम टमाक टम 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 टमाक टम. कमळे 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 अगं काय झालं तुला? कमळे कमळे पाणी आणलं पहिलं. कमळे 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 काय झालं? काय झालं? कमळे कमळे उठ उठ. कमळी उठ. कमळी डोळे उघड. डोळे उघड कमळी. कमळे उठ, डोळे उघड. डोळे उघड ना कमळे प्लीज. काय होतंय तुला? ए कमळी डीबीडी व्यवस्थित आहे की नाही? आजी श्वास तू श्वास. कशी मजा केली ना कडू आजी भ्याली. टम टम टमाक टम टम टमाक टम टम टमाक टम. अरे बापरे, हिला काय थंडाई जास्त झाली की काय? अगं वहिनी, थंडाईचं काय घेऊन बसलीस? मला ही काही थंडाई दिसत नाहीये. मला तर असं वाटतं हिने ना काहीतरी नशा केलेली आहे. हो अगं, गावाकडचे आहेत ना, त्यांच्याकडे चालत असेल ना, या असल्या काहीतरी पद्धती असतील. ओ कडू आजी, उगा काय बी बोलू नका. आधीच एकतर तुमच्या तोंडाला काळं फासले. ए जास्त बोलू नको हं? आणि इतरांनी पण काही ना काहीतरी घेतलं होतं, थंडाई प्यायले होते, हो की नाही? बाकीच्यांना काही झालं का? हिलाच कसं झालं म्हणून म्हटलं मी, तुमच्या गावाकडे असतील तशा काही गोष्टी. कडू आजीच्या बैलाला ढोल. टम टम टमाक टम टम टमाक टम टम एक मिनिट जरा टमाक शांत शांत बस. कमळी शांत शांत. मला सांग काय झालंय? तुझ्या खाण्यात काही आलं का? का तुला कोणी पाजलंय काही? ऋषी मागे हो तू. आई अगं ऋषी मागे हो. मला काहीच नाही झालं ऋषी सर. अहो मला असं वाटायलंय का मी उडायलोय, उंच उंच आकाशात उडायलोय आणि उडून उडून मी माझ्या गावाकडे जाणार आहे. माझ्या आईना आबांकडे मला जायचंय. आईला घट्ट मिठी मारून तिच्या कुशीत जायचंय. आबांसंग अंगणात गप्पा मारायच्या. अगं ए कमळे, हा ग कमळी, अगं काय होतंय बाळा तुला? तू काय भलतं सलतं खाल्लंयस का?